नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते. आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा. भारतीय लष्कराला दुर्गम भागात आणि उंचावर असलेल्या भागात माल पोहोचवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे 18,000 फुटांवरील हलक्या वजनाच्या वस्तू किंवा शस्त्रे पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरवर अवलंबून राहावं लागतं किंवा रस्ते असतील तर वाहनानेच वाहतूक करता येते. आता हे अवघड काम ड्रोनद्वारे केलं जाणार आहे. हे जगातील पहिलं हाय अल्टिट्यूड लॉजिस्टिक ड्रोन असणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अलीकडेच एक विधान केलं होतं. त्यात त्यांनी भारत आणि जपान हे देश झेनोफोबिक असल्याचं म्हटलं होतं. त्याला आता भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी उत्तर दिलंय. भारतीय समाज हा अन्य समाजाच्या लोकांसाठी कायमच खुला राहिलाय. भारत सरकारचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा संकटात सापडलेल्या लोकांसाठी दारे उघडतो, असं जयशंकर यांनी एका मुलाखतीत म्हटलंय. नेपाळने त्याच्या 100 रुपयांच्या नोटांवर देशाचा नवीन नकाशा छापण्याची घोषणा केली आहे. या नकाशात लिपुलेख, लिपियानधुरा आणि कालापानी या 3 भागांचा समावेश करण्यात येणार आहे. हे तिन्ही प्रदेश भारताचे अविभाज्य अंग आहेत. नेपाळ गेल्या काही वर्षांपासून हे भाग त्यांचा असल्याचा दावा करत आहे. भारतातील युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI सुविधा आता नेपाळमध्येही सुरू झाली. फोन पेच्या वतीने काठमांडू येथे एका कार्यक्रमात UPI सेवा दाखल करण्यात आली. यावेळी बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधी, फोन पेचे अधिकारी, व्यापारी, व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पाकिस्तानमधून आलेल्या 250 हिंदूंनी अयोध्येत शरयू नदीमध्ये स्नान करून प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यासह अयोध्येतील हनुमानगढी, कनक भवन आदी अन्य प्राचीन मंदिरातही जाऊन त्यांनी दर्शन घेतले. छत्तीसगडमधील रायपूर येथील प्रसिद्ध शदानी दरबारचे प्रमुख डॉक्टर युधिष्ठिर लाल यांनी या दर्शनासाठी पुढाकार घेतलाय. पूज्य डॉक्टर युधिष्ठिर लाल म्हणाले की त्याप्रमाणे 500 वर्षांनंतर श्रीराम जन्मभूमी आपल्याला मिळाली आणि तिथे भव्य श्रीराम मंदिर बांधले गेले. त्याचप्रमाणे पाकिस्तानातील सिंध प्रांतही एक दिवस भारताचा भाग बनेल. भारतातील सर्वात वरिष्ठ अफगाण राजदूत झाकिया वर्दक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. वास्तविक त्यांना गेल्या आठवड्यात मुंबई विमानतळावर दुबईतून सुमारे 19 कोटी रुपयांच्या 25 किलो सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आलं होतं. परंतु त्या परदेशी मुत्सद्दी असल्याने अटकेपासून बचावल्या होत्या. आपल्यावरील वैयक्तिक हल्ले आणि सतत होत असलेली बदनामी हे त्यांनी राजीनाम्याचं कारण सांगितलं असलं तरी त्यांच्या राजीनाम्याचा संबंध सोने तस्करी प्रकरणाशी जोडला जातोय. भारतीय लष्कराला हायटेक शस्त्रास्त्रांनी अपग्रेड केलं जात आहे. देशाच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर आहे. यामुळे लष्करी दृष्टिकोनातून भारताची स्थिती दिवसेंदिवस मजबूत होतीये. या दिशेने भारतीय नौदल आता आपल्या पारंपरिक पाणबुडीच्या ताफ्याला हायटेक बनवण्यासाठी पावलं उचलत आहे. भारतीय नौदलाने हायटेक पाणबुडी तयार करण्यासाठी 60,000 कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे. एवढंच नाही तर पाणबुडी बनवण्यासाठी टेस्टिंगही सुरू करण्यात आली आहे. हरदीप सिंग निज्जरची हत्या भारतानेच केल्याचा आरोप कॅनडाचे नेते जगजीत सिंग यांनी केलाय. त्यांनी यापूर्वीही भारतावर आरोप केलेत. एकीकडे सिंग हे भारतावर गंभीर आरोप करतायत तर दुसरीकडे निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा कुठलाही पुरावा कॅनडाच्या पोलिसांना अद्याप सादर करता आला नाहीये. जगमीत सिंग हे कॅनडातील न्यू डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षाचे नेते आहेत. महाराष्ट्रातील एरंडोली येथे भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. सांगली जिल्ह्यातील एरंडोली गावातील शेतात भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. यामागचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाडामुळे हे करावं लागलंय. काँग्रेस नेते राहुल गांधी आधी अमेठी, नंतर वायनाड आणि आता रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत. रायबरेलीमध्ये राहुल गांधींचा मोठ्या फरकाने पराभव होणार असं भाकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलंय. गुजरातमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला लक्ष्य केलंय. मोदींच्या एका फोनमुळे रशिया युक्रेन युद्ध थांबलं हे येड्या गबाळ्याचं काम नाही, त्यासाठी धडाकेबाज नेता लागतो असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मोदींचं तोंड भरून कौतुक केलं. साताऱ्याच्या येथील सभेत ते बोलत होते. अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनुज थापन यांनी तुरुंगात आत्महत्या केली. त्यानंतर अनुजचा मृत्यू संशयास्पद असून या प्रकरणी CBI चौकशी करावी अशी मागणी अनुजच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून केली. पुढच्या आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
येत्या 2 जून पासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्यात संयुक्त यजमानीमध्ये ICC T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या रणधुमाळीस प्रारंभ होणार आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत. त्यात शनिवारी अमेरिकेच्या रूपाने 10वा विश्वचषक संघ जाहीर झालाय. जाहीर झालेल्या या अमेरिकेच्या संघात निम्मे खेळाडू हे हिंदुस्थानी वंशाचे आहेत. इंग्लंड महिला क्रिकेटच्या अंतिम संघाची निवड करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात असल्याचा खुलासा इंग्लंड महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक जॉन लुईस यांनी केला. त्या म्हणाल्यात की या तंत्रज्ञानामुळे त्यांना सामान्यांच्या बाबतीत महत्त्वाचा अभिप्राय मिळालाय. ॲशेस मालिका जिंकण्यातही त्यांना मदत झाली आहे. बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांच्या मनात घर केलंय. बॉलिवूडची पॉवरफुल अभिनेत्री म्हणून करीना कपूर हिची ओळख आहे. करीना कपूर आता महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारी अभिनेत्री आता युनिसेफची नॅशनल अँबॅसेडर झाली आहे.